आज आपण बनवणार आहे दाण्याची भाजी, ते पण कोणत्या तर वालाच्या दाण्याची भाजी। त्याच्यासाठी आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकूया। त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं कांदा आणि लसूणचं हे टाकणार आहे। ते चांगलं परतून घेऊ, कारण की ते चांगल्यापैकी तेलामध्ये मिक्स होऊन चांगल्या प्रकारे ते झाले पाहिजे। त्यामध्ये थोडं आणखी पाणी ॲड करू, कारण की वाटण हे सडले नाही पाहिजे। नंतर असंच मिक्स करत राहू, खूप वेळापर्यंत मिक्स करू जोपर्यंत त्याच्यामधून तेल नाही सुटत। त्याच्यामध्ये थोडी हळद टाकू चवीप्रमाणे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडं मिरकूट टाकू 1 चम्मच। अजून थोडं तिखट होण्यासाठी डबल 1 चम्मच टाकू आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। जोपर्यंत त्या मिश्रणाला तेल सुटत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे मिश्रण हे तयार होऊन देऊ। त्यानंतर त्यात थोडा गरम मसाला टाकू चव येण्यापुरता। नंतर ते मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स करत राहू, जेणेकरून त्यामध्ये तेल तयार होईल व तेलाची थर वरती तयार होईल। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू चवीप्रमाणे, जेवढे आपल्याला लागेल आपण त्याप्रमाणे मीठ टाकावे। नंतर चांगल्या प्रकारे ते ढवळून घेऊ, मिक्स करून घेऊ। मग त्याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी थोडेसे वालाचे दाणे टाकून देऊ, कारण की ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे झाले पाहिजे। त्यामुळे त्याच्यामध्ये आपण दाणे टाकू आणि चांगले मिक्स करून घेऊ। ते थोडे शिजू देऊ। त्याच्यामध्ये पाणी ॲड करू चवीप्रमाणे, किंवा आपल्याला जेवढे हवे आहे तेवढे पाणी मिक्स करावे। नंतर असे मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्त थोडासा हिरवा सांबार कापून टाकायचा। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यांना चांगली उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे। चांगले शिजेपर्यंत त्यांना थोडी वाट बघायची आहे। नंतर भाजी आपली अशी तयार। चला मग खा आणि सांगा कशी झाली आहे। अशी सुंदर आणि चविष्ट वालाच्या दाण्याची भाजी तुम्ही पण बनवा आणि तुमच्या परिवाराला पण खाऊ घाला। सो आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।